डेक्कन चौकातील वाहतुकीस शिस्त लावणे, फेरीवाल्यांना रस्त्याकडेला पट्टे मारून बसवणे, सावली सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्वरित पॅचवर्क करणे, अतिक्रमण मोहीम प्रभावीपणे राबवणे, भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण करून त्यांचा बंदोबस्त करणे आदी मागण्यांचं निवेदन इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीनं महापालिका आयुक्त सोमनाथ आढाव यांना देण्यात आलं। यावेळी प्लास्टिक हटाव मोहीम तसेच अतिक्रमण मोहिमेबाबत सातत्य ठेवण्याचे आश्वासन आढाव यांनी शिष्टमंडळाला दिले। इचलकरंजी शहरातील विविध समस्यांबाबत आज इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीनं इचलकरंजी महानगरपालिकेला निवेदन दिलं। यावेळी सहाय्यक उपायुक्त केतन गुजर यांनी अतिक्रमण मोहीम सातत्याने सुरू ठेवण्याकरिता उपाययोजना करत असून सावली सोसायटीकडे जाणाऱ्या रोडवरील पॅचवर्क त्वरित करण्यात येईल। त्याचबरोबर भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाबाबत सातत्य ठेवण्यात येईल असे आश्वासन दिलं। यावेळी इचलकरंजी नागरिक मंचचे राजू कोन्नूर, अमित बियानी, राजू आर्गे, सुहास पाटील, शीतल मगदूम, राम अडकी, महेंद्र जाधव, संजय डाके, अभिजित पटवा उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी प्रवीण पवार, इचलकरंजी।